अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजेभोसले यांची निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी आनंद शिंदे आणि धनाजी यमकर यांची निवड झाली. निवडीनंतर बोलताना राजेभोसले यांनी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदाला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्याची मागणी केली असून या संदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवणार असल्याचं जाहीर केलंय. कोल्हापुरात झालेल्या कार्यकारिणी बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका मांडली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि कामगारांसाठी काम करणाऱ्या या संस्थेला अधिकृत बळ मिळावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. निश्चितच हा फार मोठा प्रश्न आहे. मराठी कलावंतांसाठी काम करणारी सर्वात वेगळी संस्था म्हणून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ काम करते. गेली 60-65 वर्षे काम करते. बऱ्याच मोठ्या हस्तींनी यावर संचालक म्हणून काम केले, अध्यक्ष म्हणून काम केलेले आहे. जवळजवळ महाराष्ट्रातील तमाम निर्मात्यांपासून स्पॉट बॉईजपर्यंत काम करणारी संस्था आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया भारतातल्या सर्व संस्थांमध्ये, अनेक रिजनल असेल, साऊथ असेल, हिंदी असेल, यामध्ये सर्वात मोठी अशी संस्था आहे आणि एकमेव संस्था की ज्यात निर्मात्यांपासून स्पॉट बॉईजपर्यंत सर्वांना घेऊन काम करणारी संस्था आहे. त्यात 65 ते 70 हजार या संस्थेचे मेंबर आहेत. तर या संस्थेला शासनाने अतिशय पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे. कलाकारांचं हित करण्यासाठी त्याला निश्चित या महामंडळाला एक कॅबिनेट दर्जा दिला तर त्याचा फायदा कलावंतांना होईल असंही आम्हाला वाटतं. निश्चितच आम्ही सुद्धा एक पॉझिटिव्हली याबाबत ठराव करू. आत्ताचं गव्हर्नमेंट अतिशय पॉझिटिव्ह आहे, कलाकारांच्या पाठीशी उभं राहणार आहे. तर ते निश्चित आमच्या या मागणीचा विचार करतील आणि कलावंतांचं आरोग्य असेल, त्यांना लागणारं मेन घरकुल असेल, या योजना आम्ही या महामंडळातर्फे राबवू. निश्चितच याला एक दर्जा मिळावा असं आम्हाला वाटतं.